चिन्मयानंद महाराज की जय। अध्याय 6वा। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राभ्यो नमः। देवा तू सगुण निर्गुण, भक्ताचे मानस पाहुन, होसी ऐसा दयाघन, दुजा नसे कोणी। तू मुळेचा अमूर्त, दासासाठी हो निमूर्त, अव्यक्त परी व्यक्त, जेथे तेथे तूच की. घरोघरी उपासना, तुझी होशी रूपे नाना, भक्ता लागी कृपा घना, किती श्रमशी. गणेश रूप ही तुझी, सरस्वती तुझी नसेची, जगदंबा रूपे साची, तूच घेसी. शंकर तुझा नाही, तूच व्यंकटेश शेषशाही, जगन्नाथादी ठाई, तूची रमसी. दत्तात्रेय अत्रिसुत, तूची राम तूच वायुसुत, देव आणि भक्त सर्व तुझी. अनंत रूपे शक्ती, नाना अवतार नाना युक्ती, कला कौशल्य भक्ती अभक्ती, सर्व तुझी विलससी. ज्याचा जैसा भाव, त्यासी तैसा देव, हे तुझे मायेचे वैभव. श्रीहरी आम्हा लागी धातू मूर्ती, काष्ट पाषाणादी श्रीपती, होऊन या निश्चिती, बैससी दयाळा. किती श्रमला दातार, परी मी अधम सेवा चोर, ऐसा असूनी देवधर, परी मी पूजू नेने. तुमचे पूजेचा येतो त्रास, कुटुंब पोषणे उल्हास, अष्टप्रहर सावकाश, प्रपंची मन धावे. आधीच ब्राह्मण देह, मोठे साहसे प्राप्त होय, परी संध्या कैसी नय, 12 वर्षे गोकिता. साहसे संध्या शिकलो, प्रयत्ने देव पूजा आली, परी मनी अभक्ती जडली, 3 निघे. प्रात स्नान कधी घडेना, घडे तरी शरीर बरे राहीना, नाना रोग व्याधी नाना, शरीरी जडती. तया योगे स्नान बुडाले, प्रातःकाळ आण्विक वर्जले, 2 प्रहर जरी झाले, स्नानास ठिकाणाच नाही. पोटासी क्षुधा लागली, स्नानासी त्वरा सुटली, कशी तरी गडबड केली पाहिजे, मग पाणी तापलेले पाहिजे, पूजेचे पाणी ऐते पाहिजे, नेसण्यास धोत्र अंगवस्त्र पाहिजे, वरदुषालाही आधीच वेळ बरीच झाली, संध्या मनीच्या मने पाहिजे केली, शेवटी पूजा गळी पडली, केलीच पाहिजे. गंध उगाळणे प्राणावर, देवास ठेवावे समोर, काही पडती धरणीवर, याचे गडबडीने. अंगी श्रीमंतत्वा दुबळ, परी श्रीवरी मोठे बळ, का नाही ठेवले जळ, तुझे लागी. उमेदवारीत आणि घागरी, परी देवाचे उदकास लाज भारी, न ठेविता निर्धारी, तमगुण खवळे. बरे कसेही आणले उदक, देव काढोनी सकळीक, मंत्राचा अभावची देख, मग अभिषेक कैसा. शिळे पाणी घालोनी, देव प्रक्षाळील कैसेही करोनी, कोणी लावितो गंध कोरोनी, डोईवर गोळ्या ठेविती, आपण छानिले कोरून, गंध लावावे आरसा पाहून, पुष्पांचा सुगंध सांडून, शिरी वाहती. आपण अंगारा लावावा, म्हणून धूप दाविती भरवा, म्हणती नैवेद्य दाखवा, आपणची जेविता. एखादे वेळी पाक्न होय, अथवा आमंत्रणी कोठे जाय, मग देवासी वाहे भुईमुग दाना, तोही कुईझुक जुना, मंत्राची रेलचेल जाना, शर्कराखंड खाद्यादी म्हणा, कोरडा संकल्प मात्र होय. ऐसे देव चाळविले, चाळवूनी बोळविले, व्याही जावाई घरासी आले, मग पहा थाट कैसा. कर्ज काढोनी व्याजी, पंचपक्वान आणि सोजी, वर लोणकडे तूप घ्याजी, दूध आणि साखर. आर्जव करीती नाना परी, माझी असे भाजी भाकरी, पुढे पुढे गोंडा भारी, घोळती स्त्री पुरुष. देवा पुढे ठेविती दाना,
विश्वनाशी वाढी पंचपक्वांना दुधा संकल्प करोनी म्हणा टकविती देवा शीतकाळी पुढे सेगडी देवास वर्षभर वस्त्रे बेगडी मागे त्याची पाठ उघडी अर्धांगी वस्त्रे घरचेच घरी पूजा करिता कैसीही होती तत्वता तितक्यात त्रयस्थ घरी येता मग प्रकार वेगळाची आड पडोनी दंडवत एक आरती दुपारती त्वरित डोंग करी अद्भुत जगा कारणे मनी तर भावाची नाही मानस पूजेची मोठी घाई मंत्राक्षता लोकासी देई कळावया कारणे ऐसे हे गृहस्थी पूजेचे सोंग भिक्षुकांचे वेगळेच ढोंग यजमान पाहता खवळे अंग वैदिकांचे चकचकीत गिंड्यात व्हाव्या सहस्र तुळशी असाव्या शालदीपी वाती भरव्या अवश्य पाहिजे माणिक वाती फुलवाती निरांजन भरोनी घृत आणविती पुढे तांबळे भरून ठेविती वरचे वर श्रेष्ठत्व मनी भावावे नैवेद्या कारणे मांडावे वैश्वदेव आदी करावे मीच म्हणती परी मी तू कोण हे कळलेच नाही तया कारण नाडिले अहंते गुण तिने सारे बुडविले सर्व अहंता सांडून दूर निर्मळपणे देवपूजा कर मग देवासी तुझसी नाही अंतर निरंतर हृदय असे बाह्य देवपूजा करावी ती अंतरी बाणावी नसती ही उठा ठेवी अहंकाराची किरे नाना तीर्थ यात्रा हिंडे स्नानदान तपादी घडे दिशा दाही मन वेढे स्थिर न होय जोवरी मन स्थिर नाही तोवरी सर्व सिनाची पाही यास्तव वारंवार देही विचारची पाहिले ऐसा करोनी विचार निर्भय झाले ज्यांचे अंतर तासी न लगे उपचार वरवर करणे वरी दिसे वेड्यावानी परी अंतरी ज्याची निर्मळ करणी पूजा अर्चा करोनी न करोनी सारखाची जे कोणी जैसे भाविती तैसेच तया भासती पिसे संबंध निगती अवलोकन मात्रे वर्तमान कळले कानोकान धाव धावू येती जन कोणी रोगी संबंध जाना सेवा करीती पावन होऊनी कित्येक गेले सत्शिष्य सेवेसी लागले हा वेळपर्यंत भले माटा माझी असती प्रथम तुकाराम सद्गुरुनी बाबा नागरा भक्त जाणुनी जागा घेती मागुनी माटा कारणे त्यांची दृढ भक्ती पाहुनी मार्ग देती दाऊनी भूत भविष्य विद्या निरूपणी प्रसादिते जाहाले ती विद्या तया लादली श्री गुरु कृपा फळली बहुतेकास प्रत्यय आली अद्याप जन जाता ती दोन कुत्रे स्वामीचे तिट्या गण्या नाम ज्यांचे लाखोली घेती साचे तुकया समीप राहती सदा समान ज्यांची स्थिती शुनी पंडिता एकची प्रीती आत्मत्व जाणुनी सर्वाभूती करीती आदर हृदय जयांचे कोमळ सदा सुचिस्मंत निर्मळ शरणेता निष्फळ कृपा करती खळांशी जो दृढ भक्तीशी लागे त्यावरी कृपा करोनी वेगे अधिकार पाहुनी अंगे मार्ग देती दाऊनी भुजंगा नामे भक्त निष्ठ निश्चिमा सदा उभा घेऊनी चिलिमा तुझा भक्त दत्तारामा सेवा करी दिननिशी स्वामीशी होता अतिसार वस्त्रे धुई वारंवार जाणोने त्याचे अंतर कृपा करीते जाहाले उभयतांशी श्री गुरुने समाधी मार्ग देती दाऊन तयासी करुनी पावन भवापासोनी सोडविती जेवी रघुनाथ महाराजा प्रती सजन कुमारी लावी विषय प्रीती ती जलाने ओनी एकांती समाधी सुख दाविले तेवी सेवा घेऊनी अनुमात्र अक्षय सुख देऊनी सार सहजा सहजी पैल पार
कृपा दृष्टी नेता ती गण्या श्वान पशु केवळ त्याचा होता अंतकाळ स्वहस्ते समाधी प्रेमळ देते झाले तयाशी आणखी एक चमत्कार ग्रहस्थ माजलगावकर शेषराव नामे सत्वर पातला श्री गुरु दर्शना कांता त्याची पतिव्रता संतती इच्छी चित्ता तुकेंद्राची सेवा करिता पुत्र झाला तया ते तो पुत्र वाहिला तिने अद्यापी मठी राहे जाना सेवा करी रात्रंदिन येळे गावी सत्य न वाटे जासी तेने पहावे येळे गावासी श्री गुरु प्रताप दृष्टीसी सहजच दिसती एक निज भक्त नामे मारुती त्याची गुरुपायी दृढ भक्ती नित्यनेम श्री गुरु प्रती बेलाची लाखोली वाहे लाखोली वाहिल्या वाचून कदा काळी न घे अन्न सद्गुरु वसती रानो राना तेथे तेथे जातसे कधी वसती डोंगरी कधी राहती वृक्षावरी कधी वसती वापी कृपांतरी कधी काननी रमती कधी कोणाचे शेती कधी देवळी वसती कधी कांदा घेऊन हाती शिळी रोटी खात बैसे कधी कोठे रंगमहाली कधी पाहुणी वृक्ष सावली कधी दरे खोरे जळी बसती पै अनेक स्थळे अनेक वने धुंडोनी लाखोली अर्पी जाण परी म्हणीन वाटे क्षीण निज भक्तांची ऐसी मनोभावे सेवा ऐसी मनोभावे सेवा केली सद्भावे निष्काम भक्ती जाणून स्वभावे मुक्ती देती रोकडी हरोनी देहाची आधी सारोनी लिंग देह व्याधी सांडोनी मनाची उपाधी सहज समाधी दाविली ऐसा काही काळ लोटला अंतकाळ जवळ आला त्यागुणे देहादी संगाला लीन झाला चरणी ऐसी शिष्य शाखा वाढली कीर्ती चौपडे प्रगटली अकस्मात स्वारी गेली हिंगोली प्रती तेथील सावकार सदन नाम त्याचे वामन महिना महिना न घे अन्न संबंध बलवत्तर होता जाणे ए गावी देऊळ बांधून तोषविली देवी माळवद माडी बांधून नवी माठ विस्तीर्ण केलासे ऐसा नामांकित थोर परी संबंध बाधा अनिवार चैन नसे साचार अन्नही वर्जिले शेवटी अनन्न भावे शरण सेवा करी दारुण लाकुडे दगडे वाहून शेणही लावितसे करी उदकाची बरोबरी प्रसाद घेऊन शिळी भाकरी ऐशी सेवा परोपरी 5 संवत्सर झाली प्रसादे संबंध हरला वामन निरोगी झाला जाऊन आपले ग्रहाला सुखी नांदू लागे लक्ष ठेवून गुरुचरणी सुखी नांदे आपले सदनी सद्गुरु आनंदोनी मनी राहते झाले त्याजपासी यासी 2 साल लोटले वामनाचे निधन समीप आले श्री गुरुचरणी शिर ठेविले त्यागिलेसे कलेवर बहुजन्माचे फळ अंतकाळी बसे सद्गुरु जवळ वंदुनी चरण कमळ साधिलासे परलोक दहनादी कर्मचंग सद्गुरु करविती संग तृतीय दिवशी निजांग प्रातकाळी उठले कोणाना कळता मात धावून गेले त्वरित स्वहस्ते अस्थि घेत निवडोनी रक्षेतील जमा करोनी असती रक्षा जल प्रवाही करती भक्ती कारणे तिष्ठती जगद्गुरु ऐसे वाढावी भक्ताची कीर्ती अंगी श्री गुरु राबती त्या भक्ताचे पुण्यमिती नसे पृथ्वीवरी भक्त स्वाधीन देव तैसेची श्री गुरु राव त्याचे अंतकाळी अपूर्व अनुपम्य घडले नंतर गृहवासी जन पाहती स्मशानी जाऊन तव अस्थि गोळा करून टाकिले गुरु तुकयाने ऐसे कृत्य देखिले दुःख परी आनंदले श्री गुरुचे हात लागले आदि अंती
भाग्य उदयचा ठसा पावला तया पुरुषा न भेटे श्री गुरु ऐसा त्रैलोक्यात दुजा कोणी ऐसे नाना परिचरित्र दाविती तुकाराम विचित्र सहज दृष्टीने पवित्र करीती दिना ते पुढे चरित्र वर्तले ते पाहिजे श्रवण केले देऊनी अवधान आपुले ऐका प्रभो स्वस्ती श्री संत लीलामृत परमहंस तुकाराम चरित्र मंदमुखी जीवन बोलत षष्टोध्याय गोडहा श्री सांब सदा शिवार परमस्तु तुकाराम महाराज चरित्र षष्टोध्याय गोडहा नमो भगवते तुकारामाय सर्व साक्षी वामनानंदाय नमः तुकाराम महाराज की जय।